इथे हे परवानगीचं द्वार आहे खरं तर। इथे तुमची सगळी काय म्हणतात तपासणी केली जाईल, तुम्ही कुठल्या कामासाठी आलात, का आलात, इथे सगळी सदर किंवा बैठक बसत असेल। आता तुमच्या डोळ्यांना सुद्धा सवय झाली असेल, तुम्ही मला सांगा की ही वास्तू आत्ता या क्षणी किती मजल्याची असू शकते? 2 भुयारी मार्ग लागतात, हा एक आणि पुढे आहे 2। ह्या भुयारी मार्गाकडे पुढे गेल्यानंतर तोफा मारा बुरुज आहे, तर तो सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो आपण थोडा मागे ठेवूया। आधी पुढचं भुयार करून घेऊया आणि त्यानंतर तोफा मारा बुरुज आणि या खास भुयाराची माहिती जाणून घेऊया। चला, निशाणकाठी बुरुज पाहून झाल्यानंतर आपण इथूनच येतो। ही बघा, माझ्या डाव्या बाजूला आहे सदर, पण ती पाहण्यापूर्वी इथे आहे दारुगोळा कोठार, तर ते दारुगोळा कोठार पाहून घेऊ। तत्पूर्वी हे जर वरचं स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे दगडी बांधकाम आहे। आता दगडी बांधकाम का गरजेचं आहे? कारण दारुगोळा कोठार ही संवेदनशील जागा आहे, त्याच्यावर जर तोफगोळा पडला आणि समजा ते लाकडी असेल तर पहिलं पेट गेलं आणि आतला सगळा दारुगोळा त्याचा स्फोट होऊन जाईल। त्याच्यामुळे ही काय म्हणतात की हे दगडी छप्पर तिथे टाकण्यात आलेलं आहे। हे प्रामुख्याने दारुगोळ्यासाठी सुद्धा दगडी छप्पर टाकलं जातं आणि तुमच्या धान्य कोठारासाठी, कारण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात। आता इथून जर तुम्ही आतमध्ये आलात तर हा बराचसा काळोख तुम्हाला दिसत असेल। हे बघा, आता मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो लगेच। हा दारुगोळा कोठार आहे, इथे तुम्हाला व्हेंटिलेशनसाठीची जागा आहे, पण हे व्हेंटिलेशन ना आत्ता हे बंद करण्यात आलेलं आहे। पण हे व्हेंटिलेशन कशा पद्धतीने असतं माहिती आहे? सरळ जाऊन वर असतं, ठीक आहे का? कारण या बाहेर आहे, सांगतो तुम्हाला, आता इथे काळोखात नको। मी म्हटलं तसं की एकतर आतमध्ये उकाडा खूप असतो, दारू सगळी असते, दारूचं, आता दारू म्हणजे ती दारू नाही, दारुगोळा साठी लागणारी दारुगोळा सगळा तो आतमध्ये असतो, त्याच्यामुळे उकाडा असतो, तर ते व्हेंटिलेशन पण तेवढं आवश्यक असतं। मात्र कुठल्याही चुकीच्या गोष्टी येऊ नये तर त्या दृष्टिकोनातून हात म्हणजे तो जो खोका असतो तो आतून वरच्या बाजूला नेलेला असतो, ठीक आहे। आत्ता मी जसं तुम्हाला म्हटलं तसं की गडाची ही बाजू पूर्ण फिरून घ्यायची, जेणेकरून दुसऱ्या बाजूला आपण त्या बाजूने पूर्ण फिरता येईल। आत्ता आपण सदर पाहून घेऊया। मला वाटतं मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही थेट गेलो होतो तिकडे 2 नंबर भुयारी मार्गाकडे। आता ही सदर आहे। आता सदरेकडे येत असताना इथे हे परवानगीचं द्वार आहे खरं तर। इथे तुमची सगळी काय म्हणतात तपासणी केली जाईल, तुम्ही कुठल्या कामासाठी आलात, का आलात, इथे सगळी सदर किंवा बैठक बसत असेल। त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे हा बघा, इथे मेणा ठेवण्याची जागा आहे, पण जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की ही पूर्ण बंदिस्त वास्तू होती। ही बघा, ती भिंत असेल, पूर्ण बंदिस्त वास्तू तुम्हाला दिसून येईल। मेणा ठेवण्याची जागा, कोण राणी वशातलं कोणी खास आलं किंवा अगदी पालखीसुद्धा, तर राजे रजवाडे आले तर त्यांची इथे ठेवण्याची जागा। त्यानंतर तुम्ही आतमध्ये प्रवेश करता, या आता तुमच्या डोळ्यांना सुद्धा सवय झाली असेल, तुम्ही मला सांगा की ही वास्तू आत्ता ह्या क्षणी किती मजल्याची असू शकते? तर 2 मजल्यांची, कारण हे बघा, हे लाकडी ओणका खोवण्याच्या या जागा तुम्हाला दिसत असतील आणि वरती देवळ्या पण दिसत असतील, त्याच्यामुळे हा पहिलाच जो तळमजला आहे तो जवळपास 18 फुटाचा आहे, 18-20 फुटाचा आहे साधारण, बरोबर। आणि पहिल्या मजल्याला साधारण पोटमाळा असण्याची शक्यता दिसते, कारण हे बघा, कदाचित पोटमाळा असू शकतो असं ह्या बांधकामावरून तरी दिसते, कारण इथे तुमचं पोटमाळा 10 फुटावर, वरचा मजला 8 फुटावर, अशा पद्धतीने कदाचित ह्याचं। आणि हे बघा, आता सदर आहे म्हटल्यानंतर हा जो मधला जो भाग आहे तिथपर्यंत, तर इकडे लाकडी खांब टाकून
इथे तो शामियाना उभारला जायचा. तर हे जे फक्त चौकोनी बांधकाम आहे, बाहेरची तटबंदी ही दगडी असायची. आतलं सगळं बांधकाम हे मॅक्झिमम लाकडाने केलं जायचं. ठीक आहे, सागाचं लाकडं असेल किंवा इतर जी भक्कम लाकडं असतात. आता या ठिकाणी या, हे बघा, हे साधारण त्या काळातले शौचकूप असू शकतात, सार्वजनिक. जर तुम्ही त्यांचं स्ट्रक्चर जर पाहिलात, 1 2 3 4 5 6 7 8 असं दिसतंय. किंवा कदाचित पाणी साठवण्याची जागासुद्धा असू शकते, कारण सदर जवळ आहे. तर त्या दृष्टिकोनातून पाणी साठवण्याची जागासुद्धा असू शकते. या आता खरं तर 2 वर्षानंतर आता आलो आहे मी, तर उत्तम अवस्थेत मला विजयदुर्ग दिसतोय. तर त्यामागे अनेक गडसंवर्धन संस्थांचं हे यश आहे, कारण त्यांनी ज्या पद्धतीने हा गड स्वच्छ ठेवला आहे, तर त्यांचं कौतुक हे करायलाच हवं आपण. ठीक आहे, तर आत्ता इथून आपण बाहेर पडूया. दोन भुयारी मार्ग लागतात, हा एक आणि पुढे आहे 2. ह्या भुयारी मार्गाकडे पुढे गेल्यानंतर तोफा मारा बुरुज आहे, तर तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळे तो आपण थोडा मागे ठेवूया, आधी पुढचं भुयार करून घेऊया आणि त्यानंतर तोफा मारा बुरुज आणि या खास भुयाराची माहिती जाणून घेऊया. चला, पहिला भुयारी मार्ग आपण मागे ठेवला आहे, तिथे जायचंच आहे. पण हा बघा, हा इथे लागतो तो दुसरा भुयारी मार्ग. आता भुयारी मार्गसुद्धा आहे आणि चोर दरवाजासुद्धा आपल्याला पुढे दिसून येईल. ठीक आहे, हा बघा, इथे ह्या वास्तूत पण आपल्याला जायचं. हे धान्य कोठार आहे. आता त्याचं लॉजिक मी तुम्हाला पुढे जाऊन समजावतो. या भुयारी मार्गातून हा बाहेर येतो तो चोर दरवाजा. चोर दरवाजा बाहेर कुठे येतो, तर हा बघा, हा खाडीचा परिसर. आता हा चोर दरवाजा इथे काय आहे आणि तो इतका छोटा काय आहे आणि हा खडक इथे असा मध्ये काय. जेव्हा रसद लागते युद्धप्रसंगामध्ये, तर ती रसद इथून नेली जात असेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे इतर वेळीसुद्धा सामान जमिनीतून, मी म्हटलं तसं की तो बेट होता आधी, त्याच्यामुळे तेव्हाची जी रसद आहे तर ती समुद्री मार्गेच आणली जायची. मोठ्या जहाजातून ती तिथपर्यंत आणली जायची आणि त्याच्यानंतर छोट्या बोटीतून ती इथपर्यंत आणून मग इथून, हे बघा, हा खरं तर हा पायवाट आहे ही, इथून ते सामान इथून वर नेलं जायचं आणि बाजूलाच धान्य कोठार ठेवलेलं आहे. हे लॉजिक तुम्ही जयगडवर सुद्धा पाहिलं असेल. जयगडचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा खालून जेव्हा रसद नेली जायचं तर आतमध्ये प्रवेश केल्यानंतरच धान्य कोठार बाजूला ठेवलेलं होतं. तर या बाजूला सुद्धा आता धान्य कोठार आहे, ते जाऊन आपण आता पुन्हा पाहूया. तुम्हाला म्हटलं तसं की या चोर दरवाजातून या भुयारी मार्गाने सामान वर आणलं जायचं, सगळं धान्य. आणि त्यानंतर हे बघा केवढी प्रशस्त आहे बघा. हे बघा, वटवाघळं जवळपास नाही म्हटलं तरी 100-150 फूट आहे, खूप मोठी आहे. एवढी लांब धान्य कोठाराची ही जागा. हे बघा, आईला वर बघा, दिसले का सगळे. चला 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 बाहेर चला. हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या की निरीक्षण करेपर्यंत ठीक आहे, कारण त्यांची ती अधिवासाची जागा आहे. आपण तिकडे जाणं चुकीचं आहे, त्यामुळे आपण लगेच आलो. धान्य कोठाराची जागा पाहून झाली. त्यानंतर आता आपण पहिल्या भुयारी मार्गातून जाऊया आणि तोफा मारा बुरुज पाहूया. या, हे बघा, आता पहिला भुयारी मार्ग पाहून झाला. आत्ता या भुयारी मार्गात जाऊया. आता याची खासियत काय आहे की क्रॉस व्हेंटिलेशनची एक उत्तम सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ठीक आहे, बघा, तर थोडा काळोख असेल तर आपण थोड्या वेळासाठी ही जागा पाहून घ्या. ठीक आहे, आता क्रॉस व्हेंटिलेशन कसं, हे बघा, इथे या, तुम्हाला बाहेर दिसतंय. ठीक आहे, इथे हे आणि इथे हे, म्हणजे हवा पास होण्याच्या दृष्टिकोनातून आतमध्ये इथे कोणाची घुसमट होणार नाही याची काळजी
त्यावेळच्या इंजिनियर्सकडून करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता इथून केवढा प्रशस्त आहे बघा मार्ग, आणि एवढ्या मोठ्या आकाराच्या दगडी जिन्यावरून चढून आपल्याला तोफामारा बुरुजाकडे जायचं आहे. जवळपास तुम्हाला छातीपर्यंत पाय, हे बघा छाती नाही म्हणता येणार, पण या काटकोणापर्यंत पाय तुम्हाला घ्यावा लागतोय. ठीक आहे. आणि याचं स्ट्रक्चरसुद्धा असं केलं आहे की इतर कोणीही तेवढ्या सहजतेने येऊ शकणार नाही. ह्याची उंची बघा केवढी ठेवली, तुम्हाला इथून वाकूनच बाहेर जावं लागेल. आता सिंधुदुर्ग किल्ल्यावरच्या डिफेन्स सिस्टीम अर्थात संरक्षक रचनेमधला सगळ्यात महत्त्वाचा दुवा तो म्हणजे हा तोफामारा बुरुज. तोफामारा बुरुज एवढ्यासाठी 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. तर हे 5 मारजंगे आहेत. या ठिकाणी तोफा लावण्यात यायच्या. आणि हा बघा हा कठडा तुम्हाला दिसत असेल तर यापूर्वी तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर पाहिलं असेल की जिथून कमांड दिली जाते ते कमांड सेंटर म्हणजे हा तोफामारा बुरुज होता. इथून इकडचा जो सेनापती असायचा तो आपल्या सैन्याला आदेश द्यायचा की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. आता हा फार महत्त्वाचा काय, तर ही जी पहिली फांजी तुम्हाला दिसते किंवा पहिला हा मारजंगे तुम्हाला दिसतो आहे, तर या पहिल्या मारजंगेच्या टप्प्यामध्ये हा समोरचा जिबीचा दरवाजा आहे. त्याच्यामुळे इथून कोण येत असेल तर त्याला पहिला फटका इकडे. त्यानंतर दुसऱ्या मारजंगीमध्ये हा समोर तुम्हाला वाघोटन खाडीचा जो परिसर दिसतोय तर तो संपूर्ण टप्प्यामध्ये इथून जर कुठलं सैन्य आलं तर. आता ह्या बाजूला तुम्हाला काय म्हणतात दांडा, शिरसे वगैरे हा सगळा तो समोरचा भाग आहे. ठीक आहे. तर या समोरूनच्या बाजूने जे शत्रू येतील तर त्यांना मारण्यासाठी ही मारजंगी आहे. ठीक आहे. आता इथून समोर किल्ल्याची तटबंदी तुम्हाला दिसते, तर हा सगळा भाग सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ह्या मारजंगीचा वापर केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणाहून रसद आणली जाते तो रसदीचा मगाशी आपण जो चोर मार्ग पाहिला तो बघा तिथे तुम्हाला समोर दिसला. तर तिथल्या या सगळ्या इकडे जी ॲक्टिव्हिटी चालते तर ती सुरक्षित राखण्यासाठी ही मारजंगी महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे हा एकूणच तोफामारा बुरुज किती महत्त्वाचा आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यदा कदाचित हा तोफामारा बुरुज पाडण्यामध्ये शत्रूचं सैन्य यशस्वी ठरलं तर त्याला किल्ल्यावर प्रवेश मिळू नये यासाठी ही बघा ही आहे कीस्टोन स्ट्रक्चर. आता कीस्टोन स्ट्रक्चर म्हणजे काय की हा जो हे जे मधले 2 दगड आहेत ना, याच्यापैकी एक जरी दगड खाली खेचला ना, समजा खेचून काढला तर हे सगळं बांधकाम खाली पडून हा भुयारी मार्ग बंद होऊ शकतो. तर हे कीस्टोन स्ट्रक्चर फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला. हे एकदा इथून पाडलात तर हा सगळं स्ट्रक्चर खाली घेऊन हा पूर्ण मार्ग, हा तोफामारा बुरुज पूर्णतः पुन्हा एकदा सेफ करण्याचं काम हा कीस्टोन स्ट्रक्चर करू शकतो. त्याच्यामुळे हा तोफामारा बुरुज विजयदुर्ग किल्ल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आता इथून बाहेर पडूया. इथून बाहेर पडल्यानंतर आता आपल्याला पाहिजे घोड्याची पागा. चला, किल्ल्याची ही बाजू आपण आता पूर्ण पाहून घेतलेली आहे. त्याच्या अगदी पुढे तटबंदी पूर्ण फिरून प्रदक्षिणा तुम्ही घालू शकता. पण वेळेच्या अभावी तुम्हाला हा सगळा भाग म्हणजे पाहण्यासारख्या ज्या वास्तू आहेत त्या सगळ्या या ठिकाणच्या पाहून झालेल्या आहेत. आता समोर दिसते ती घोड्याची पागा. पण मी मागे तुम्हाला खलबतखान्याची माहिती सांगत होतो तेव्हा मी एक गोष्ट सांगितली की प्रवेशद्वार, खलबतखाना आणि घोड्याची पागा ह्या सगळ्या गोष्टी जवळ काय. तर समजा एखादा काय म्हणतात की सरदार किंवा एखादा सेनापती किंवा राजा स्वतः ते जर सगळे येणार असतील तर त्यांच्यासाठी आता एखादा सरदार इथे घोड्यावरून उतरला तर तो काय जाऊन स्वतः घोडा तिथे जाऊन स्वतःचा तिकडे जाऊन ठेवणार नाही. त्याच्यामुळे हे सरदार वगैरे सगळे आहेत जे खलबतखान्यासाठी खास निमंत्रित आहेत तर त्यांचे घोडे इथपर्यंत आणले जायचे. ते सरदार उतरायचे आणि ते थेट जायचे कुठे, खलबतखान्यामध्ये. आणि मग त्यांचे घोडे आणून या ठिकाणी लावले जायचे आणि इथूनच पुन्हा त्यांना ते घोडे देऊन पुन्हा पाठवलं जायचं. आता आणखी एक थ्योरी काय सांगितली जाते की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा बराचसा महत्त्वाचा भाग हा विजयदुर्गाचा ह्या घोड्याच्या पागेच्या मागे आहे. त्यामुळे जास्त त्यांना कुठल्याही गोष्टीची माहिती होता कामा नये. जसं की इथून समजा घोडा आला, हे बघा ह्या प्रवेशद्वारातून, तर तुझं काम काय आहे, खलबतखान्यात जायचं आहे, चर्चा करायची आणि निघायचं आहे. आजूबाजूला गडकिल्ल्यांवर काय चाललं आहे, म्हणजे एक महाराजांनी काय गोष्ट केली होती तर ह्या गडाचं
काय आहे ते बाहेरच्या गडावरच्या किल्लेदाराला माहीत नसेल. समजा सिंधुदुर्गचा किल्लेदार जर विजयदुर्गच्या खलबतखान्याच्या चर्चेसाठी बोलवला गेला असेल तर विजयदुर्गावर कोण कुठे काय उभा आहे आणि कोणाची काय आहे तर याची त्याला माहिती नसायची. आणि हे प्रत्येक गडाबद्दल महाराजांनी ही सिस्टीम लावून दिली होती की तुझं आहे तू तुझ्या गडापुरती बघ, बाकी तुझं लक्ष नसलं पाहिजे. तर त्याच्यामुळे घोड्याची पागा एवढी जवळ ठेवून खलबतखानासुद्धा का जवळ ठेवला आहे तर बाबा आलास तिकडचे तिकडे उतर, चर्चा कर, घोडा आणायला सांग, घोडा इथून घे, निघ. इथे काय आहे बाबा, इथे भुयारी मार्ग आहे, तिथे तोफा मारा बुरुज आहे बाबा, इथे आहे, तुझं त्याच्याशी काय देणं घेणं नाही. तर ही मेन थ्योरी आहे. घोड्याची पागा बघूया आता आपण. या ही बघा, या ठिकाणी सुद्धा 2 भाग करण्यात आलेले आहेत. मधल्या भागामध्ये हे अशा पद्धतीने खांब रोवण्यासाठीची जागा आहे. वर मला वाटतं घोड्याच्या पागेसाठी लागणारा जो काही चारा पाणी जे सगळं असेल ते वरच्या भागात ठेवलं जात असेल. वरती तुम्हाला त्या पद्धतीचं स्ट्रक्चर दिसतंय. 2 दरवाजे आहेत. पहिल्या दरवाज्यातून आपण बाहेर पडलो आहे आणि दुसरा दरवाजा तिकडे. हे बघा, त्या ठिकाणी तुम्हाला तुळशी वृंदावन आणि बांधीव विहीर दिसते. ही मागच्या वेळी मी व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही आहे कारण हा सगळा भाग पूर्णतः मोठं मोठं रान माजलेलं होतं इकडे. क्या बात, अत्यंत उत्तम अवस्थेत, म्हणजे पाणी नसलं तरी जर हे सगळं साफ केलं तर उत्तम अवस्थेतली ही बांधीव विहीर आहे. पायऱ्या खाली उतरण्यासाठी दिलेल्या आहेत. आता इकडून मला एक इथे वाट दिसते. आता ही जी पानं आहेत ना, किंवा हे कोकणात फार कॉमन आहे आणि चालायला पण खूप मजा येते या ठिकाणी. आता ही वास्तू मागच्या वेळी मी तुम्हाला जसं म्हटलं जसं की हा भाग पूर्णतः बंद असल्यामुळे मी या ठिकाणी आलोच नव्हतो. त्याच्यामुळे ओ हो, ओके, या या या. तुम्हाला आलं का लक्षात की बाहेरच्या तटावर येण्यासाठीची ही वाट आहे. आतला सेनापती दोन्ही गोष्टींवर या ठिकाणाहून लक्ष ठेवू शकतो. मी मागच्या वेळी इथे नव्हतो आलो. ठीक आहे, हा ॲक्सेस दिलेला आहे. पूर्ण तटबंदीला आहे ही लादणी, पूर्ण तटबंदीला. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे बघा, स्ट्रक्चर बघा, जंग्या बघा कशा पद्धतीने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जंग्या एका ठिकाणी आहेत. ही फार. आणि हा भाग कुठला आहे, हा समुद्रकिनाऱ्याचा भाग आहे. आता ॲक्च्युली मला बाहेरून जायचं होतं पण आता ही वाट कुठपर्यंत नेते माझी मला नाही माहिती. आय होप की पुढे कुठेतरी ही वाट पुन्हा एकदा त्या भुयारी मार्गातून बाहेर पडेल. हे बघा, इथे चढण्यासाठी पायऱ्या आहेत. हां, लकीली आपण बाहेर पडलेलो आहोत. ठीक आहे, आता हे सगळं मला वाटतं चला या आता आलो तर पाहायचं आहे. मागच्या वेळी मी फक्त आतल्या वास्तू दाखवल्या होत्या. 2 वर्ष झाली. 2 वर्षात किल्ला दाखवण्याच्या माझ्या पद्धतीसुद्धा प्रचंड फरक झाला आहे. हा बघा, समोरचा समुद्र किनारा या बुरुजांच्या हाती आहे. वा, काय माहोल आहे बघा. चला या पटकन. आता याच तटबंदीवरून तुम्ही पूर्ण गड प्रदक्षिणा घालू शकता. आपल्याला मूळ वास्तू पाहिजेत, त्यामुळे आता आपण इथून खाली उतरूया आणि आपल्या मूळ वाटेला लागूया. ती बघा मूळ वाट. हां, या चला. हे बघा, आता इथून उतरून आपण आलो तर इथून 10 15 20 पावलं चालून इथे सरळ येण्यापेक्षा मी जो मगाशी वाट किंवा तो मार्ग दाखवला तर तिकडून तुम्ही ही बाहेरची तटबंदी बघत येऊ शकता. कारण फार छान आहे आणि तिकडून एकंदर भौगोलिक स्थितीचा आपल्याला अंदाज येतो. इथून पुन्हा बाहेर यायचं. मुख्य निशाणकाठीचा बुरुज आणि ती निशाणकाठी ही बघा इथे. मगाशी दाखवली
ती काय म्हणतात फ्रंट लाईनला जी निशाणकाठी असते की समोरून दिसण्यासाठी, आणि ही मुख्य निशाणकाठी एवढ्यासाठी की समजा यदाकदाचित कुठल्याही शत्रूनं इथं कब्जा करण्यात यश मिळवलं तर त्याचा झेंडा तिथे लागला की समजायचं की हा किल्ला गेला. पण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जवळपास मला वाटतं अगदी संभाजी महाराज आणि त्यानंतर राजाराम महाराजसुद्धा नंतरच्या कालावधीमध्ये विजयदुर्ग स्वराज्यातच होता. पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्यामध्ये जेव्हा बेबनाव झाला तेव्हा पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने आंग्र्यांवर हल्ला केला होता. जवळपास 1700च्या नंतर कालावधी, मी पुढे जाऊन तुम्हाला ते एक्झॅक्ट इयरसुद्धा सांगतो. तर तेव्हा हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि तिकडे युनियन जॅकचा झेंडा फडकला. आता हे निशाणकाठीचं बुरुज किंवा ही टेकडी एका बाजूला सोडायची, कारण तिकडे आता नवीन बांधकाम तात्पुरती केलेलं आहे. तिकडे एक वॉच टॉवर उभा केलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्राधान्यानं चोरवाटा बांधून घेतल्या, भुयारी मार्ग बांधून घेतले. त्यापैकी एक भुयारी मार्ग हा किल्ल्याच्या या बाजूने, इथून जेव्हा तुम्ही खाली उतरता तेव्हा ह्याच तटाच्या खालून तो समुद्रकिनारा जो बघा आता मी तुम्हाला समोरून दाखवला, तर तिकडे जिथे पाण्याची पातळी कमी आणि जिथे जमीन जास्त आहे तर त्याच्या खालून खोदून तो धुळपांच्या वाड्यात नेलेला आहे. आता हे धुळप कोण, तर आनंदराव धुळप. जेव्हा आंग्रेंचं काय म्हणतात साम्राज्य खालसा झालं, आंग्रे ही जी सरखेल कान्होजी आंग्रेंपासून जी पिढी होती, त्यानंतर तुळाजी आंग्रे, मानाजी आंग्रे, शेकोजी आंग्रे अशी सगळी मंडळींनी समुद्रावर राज्य केलं. त्यानंतर जेव्हा आंग्रेप्रस्थ खालसा झालं त्यानंतर जे आले ते धुळप, म्हणजे मराठ्यांच्या आरमाराचे प्रमुख झाले ते आनंदराव धुळप. आणि त्यांनी एक अभिमानाची गोष्ट त्यांची सांगण्यासारखी आहे की जरी तुळाजी आंग्रेंना इंग्रजांकडून पराभव पत्करावा लागला, त्यानंतर पुन्हा एकदा आनंदराव धुळपांनी मराठा आरमार उभा करण्याचा प्रयत्न केला, मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा आरमार स्थापन केला आणि त्यानंतर इंग्रजांवर पुन्हा एकदा विजय मिळवला. वेळ मिळाला तर आपण जरूर त्यांच्या इकडून बाहेर जो वाडा आहे की ज्या ठिकाणी ही चोरवाट आहे ती बाहेर पडते, तर ती सुद्धा आपण तिथे जाऊन पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत जर ते घरी असतील तर. ही जर वाट तुम्हाला पाहिजे असेल, आता आम्ही इथून खाली गेलो होतो तर मागचा व्हिडिओ तिथे मी लिंक देतो आहे, तुम्ही जाऊन तिथे जरूर पहा ती वाट खाली कुठे जाते आणि कशा पद्धतीने ती खुलते. अर्थात ती आता बुजलेली आहे, पण तुम्ही जाऊन त्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. आता इथून सरळ गेलात की समोर ते बघा राजा भोजनं बांधलेले त्या काळातली तुम्हाला काय म्हणतात की धान्याचं कोठार दिसून येईल. आत्ता तिथे प्रमुख काय आहे, जकिनीची तोफ आहे, त्यानंतर हा धान्य कोठार आहे, त्यानंतर एक तलाव आहे की ज्या तलावाबद्दल सुद्धा एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली जाते, ती तिथे जाऊन सांगतो मी तुम्हाला. साहेबाचे कट्टे किंवा साहेबाचे ओटे अशी एक जागा आहे. त्या सगळ्या गोष्टी पाहून झाल्यानंतर विजयदुर्गाचा हा भाग दुसरासुद्धा आपण कंप्लीट करतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी विजयदुर्ग किल्ल्यावर राहते, जी मी या व्हिडिओत तुम्हाला दाखवू शकणार नाही आहे, पण मागच्या वेळी जेव्हा आलो होतो तेव्हा तो प्रयोग आपण केला होता, ती म्हणजे विजयदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यामध्ये आतमध्ये असलेली तटबंदी, पाण्याखाली असलेली तटबंदी जवळपास अर्धा किलोमीटरची, तो पाहण्याचा जो थरारक प्रयत्न आहे त्याची लिंक पण मी तुम्हाला बाजूला देतो, तुम्ही जरूर जाऊन पहा. जेलीफिश वगैरे आम्हाला त्यावेळी चावला होता आणि बऱ्याचशा म्हणजे मोठाच प्रयोग होता तो, धाडस म्हणता येईल. तर ते जे धाडस आहे ते तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता. आत्ता आपण जाऊन तिकडे आता त्या धान्य कोठाराकडे पोचू. इकडे एक छोटंसं मंदिर आहे ते जाऊन पाहू. त्यानंतर तिकडे जकिनीची तोफ आहे आणि साहेबाचे कट्टे वगैरे आणि ते काय म्हणतात ती बांधीव विहीर, तर ती जाऊन पाहूया. चला. लाखो लिटर क्षमतेचं हे बांधीव तलाव आहे. 1756 साली जेव्हा मी मगाशी म्हटलं की नानासाहेब पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्यामध्ये बेबनाव झाला, असं म्हटलं जातं की त्यावेळी आंग्रेंची ताकद इतकी वाढली होती की ते पेशव्यांनासुद्धा जुमानसे झाले होते. त्यावेळी नानासाहेब पेशवेने आता ते मी तर चुकीचंच म्हणेन, कारण तुळाजी आंग्रेंना व्यसन घालण्यासाठी त्यांनी इंग्रजांची मदत घेतली आणि इंग्रजांना सांगितलं की तुम्ही समुद्रातून हल्ला करा आणि मी जमिनीवरून करतो. पेशव्यांनी जमिनीवरून हल्ला केला आणि इंग्रजांनी समुद्रातून हल्ला केला आणि त्यावेळेचं त्या काळातलं सगळ्यात बलाढ्य आरमार जे होतं, जे हिंदुस्थानाच्या भूमीतलं होतं, कारण हे बाहेरचे तर सगळे होतेच इंग्रज पोर्तुगीज वगैरे, पण हिंदुस्थानाच्या भूमीवर जे आरमार छत्रपती शिवरायांनी उभं केलं, तर ते धुळीस मिळवण्याचं काम पेशव्यांनी त्यावेळी नानासाहेब पेशवे, बघा मी सरसकट पेशवे म्हणणार नाही, कारण बाजीराव पेशवे, पहिले बाजीराव पेशवे, त्यांचं फार मोठं योगदान या स्वराज्याच्या कामामध्ये लागलं, जे छत्रपती शाहूंच्या नेतृत्वाखाली त्यांनी केलं.
पण नानासाहेब पेशव्यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे त्यावेळीचं संपूर्ण आरमार हे उद्ध्वस्त झालं, लयास गेलं. आणि आता त्यावेळीची परिस्थिती ही त्या दोघांना माहिती, तुळाजी आंग्रे आणि पेशव्यांना. पण तुळाजी आंग्रेंनी काय केलं की हा जो तलाव जेव्हा बांधून घेतला होता तेव्हा त्यांनी एक खास गोष्ट केली होती की याच्यामध्ये काही अशा गोष्टी त्यांनी निर्माण करून ठेवल्या होत्या की एक म्हणतात ना की लिकेज ओपन करून ठेवणं. तर त्यामुळे अशा जागा त्यांनी ओपन करून ठेवल्या की त्यानंतर कधीही, ज्यावेळी 1756 साली हा किल्ला पडला त्यानंतर कधी या हौदामध्ये पाणी साठलेलं नाही. आजही एवढा पाऊस पडतो कोकणामध्ये पण या हौदामध्ये पाणी पूर्णतः साठत नाही, ते निघून जातं. आता ते कसं निघून जातं हे तुळाजी आंग्रेंनाच माहिती. पण म्हणजे ही एक चांगली गोष्ट होती त्यावेळीची की आपला किल्ला जर पडला तर आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने त्याच्यावर वर्क करायचं की जो शत्रूच्या हातात गेला तरी तो आपल्या विरुद्ध वापरता येता कामा नये. तर त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा तलाव आहे. आता माझ्या मागे तुम्हाला भोज राजाच्या काळातलं हे धान्य कोठार दिसेल. वरची वास्तू अर्थातच इंग्रजांनी त्याच्यानंतर त्यांच्या काय म्हणतात टाईमपाससाठी, तर त्यांच्या मनोरंजनासाठी त्या ज्या खोल्या बांधल्यात त्या नंतरच्या काळात बांधलेल्या आहेत. तर आता या धान्य कोठार आणि तलावाच्या समोर ते बघा तिकडे आहे जखिनीची तोफ, ती सुद्धा जाऊन पाहूया. आणि त्याच्यासमोरच साहेबाचे कट्टे. या फार प्रशस्त, खूप मोठी अशी ही कोठी आहे धान्याची आणि लाजवाब, म्हणजे किती टन धान्य या ठिकाणी साठवता येऊ शकतं. निव्वळ अप्रतिम. आता मागच्या वेळी जेव्हा आम्ही आलो होतो ना तेव्हा याच ठिकाणाहून आपण एक गोष्ट सांगितली होती. ती गोष्ट मी तुम्हाला पुन्हा एकदा मागच्या व्हिडिओतली सांगेन जेणेकरून तो थरार तुम्हाला पाहण्याची उत्सुकता आणखी वाढेल. तर तो इथे मी ॲड करेन. विजयदुर्ग किल्ल्यावर शिवरायांचा भगवा फडकत होता. महाराजांच्या काळात सुद्धा अनेक परकीय आक्रमणं विजयदुर्गावर होत होती. एके दिवशी ब्रिटिश नौदलाची 3 जहाजं विजयदुर्गाच्या दिशेने आक्रमण करीत आली. काही अंतरावर पहिलं जहाज फुटलं आणि ते जहाज काहीच क्षणात बुडू लागलं. लोकांना कळेना काय नेमकं होतंय. सगळीजण उड्या मारतायत इकडे तिकडे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. कोणीतरी दुसऱ्या जहाजाचा आधार घेत आहे आणि इतक्यातच दुसरं जहाजसुद्धा फुटून बुडायला लागलं. दोन्ही जहाजं जलसमाधी घ्यायला लागल्यावर तिसऱ्या जहाजाच्या खलाशानं लागलीच युटर्न मारला. आधीच महाराजांना काळी विद्या येते म्हणून मुघलांमध्ये पसरलेली ही अफवा ब्रिटिशांच्या कानावर सुद्धा गेलेली होती. ती जहाजं नेमकी का फुटत होती, नेमकं त्याच पॉईंटला आल्यानंतर त्यांना काय होत होतं हे आम्ही स्वतः जाऊन तिथे पाहण्याचा प्रयत्न केला. पाण्याखाली जाऊन ती जहाजं नेमकी का फुटत होती याचाही छडा लावला. आता नेमकं तिथे काय आहे हे पहा आमच्या पुढच्या भागामध्ये. चला, ती गोष्ट आता ऐकून झाली. समोर आता जखिनीची तोफ आहे. जखिनीची तोफ पाहू आणि समोर साहेबाचे कट्टे पाहू. या समोर दिसते ती आहे जखिनीची तोफ, अर्थात पंचधातूची आहे. जखिनी या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती असेल, नसेल माहिती तर गुगल नक्की करा कारण हा भूताचा प्रकार आहे. समोर जी वास्तू दिसते कदाचित कसं होतं की एक जसं काही जागा देवासाठी राखीव असतात तशा काही जागा अशा गोष्टींसाठी राखीव असतात की जेणेकरून तिकडे त्यांना त्यांचा मानपान दिला, त्यांचा नारळ त्यांना दिला की ते तिथे शांत राहतात. तर जखिनीची तोफ हा प्रकार त्याच पद्धतीचा कुठला तरी असू शकतो. त्यानंतर ही तटबंदी आता तिकडे पलीकडे जाते आणि हे बघा इथे काहीच अंतरावर हे साहेबाचे कट्टे आहेत. हेलियम वायूचा शोध जो म्हटला जातो, जागतिक वैज्ञानिक काय म्हणतात की त्या क्षेत्रामध्ये हा हेलियमचा शोध अत्यंत महत्त्वाचा होता. तो 18 ऑगस्ट 1868 साली ब्रिटिश खगोलशास्त्र नॉर्मन लॉकियर यांनी विजयदुर्ग किल्ल्यावर याच ठिकाणी ओटे बांधून त्यावर दुर्बीण ठेवली आणि सूर्याचा वेध घेतला. आणि ग्रहणकाळ वगैरे जेव्हा चालू होता तेव्हा त्याला एका पिवळ्या रंगाची रेषा दिसली आणि मग त्यानंतर त्यांना कळलं की हेलियम हा वायू तिथे मिळालेला आहे.
तर पुढे 25 वर्षांनी विल्यम रामसे यांनी हेलियमच्या शोधावर शिक्कामोर्तब केलं. जे कट्टे बांधून त्याने दुर्बीण वगैरे लावून सेट केली होती त्याला साहेबाचे कट्टे म्हणतात. तर आत्ता आपण काय करूया की आपण आता धुळपांच्या वाड्याकडे जाऊया. सगळा किल्ला फिरून झालेला आहे. तुम्ही अशा पद्धतीनं साधारण 1-1.25 तासामध्ये विजयदुर्ग अगदी शांतपणे जरी तुम्ही ठरवलात तरी पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला अगदीच वाटलं की समुद्र प्रदक्षिणा घालायची तर बाहेर बोटी आहेत त्यासुद्धा पाहू शकता. तर चला आता धुळपांच्या वाड्याकडे जाऊया. इथे एक छोटेखानी मंदिर आहे, भगवा दिसतोय. नतमस्तक होऊया आणि त्यानंतर पुढे आपण जाऊया. चला. बस इकडचं लाकूड पूर्ण निघून गेल्यामुळे हे दगड पण पुढचे निघाले. आलं लक्षात? त्याच्यामुळे लाकडाचा अशा पद्धतीने वापर केला गेला आहे की जिकडे लाकूड जो मेन ह्याच्यातला आहे भिंतीतला लाकूड आहे तो दिसणार नाही, फक्त हे जे ओणकेत मधले स्लॅबसाठीचे ते लाकूडच दिसतील. तर हे थोडं इंटरेस्टिंग होतं. आता हा बघा, हा दुमजली आहे. हा पहिला तळमजला, हा पहिला मजला, तो दुसरा मजला आणि दुसऱ्या मजल्यासाठी सुद्धा जे काय बोलतो आपण लाकडी खांब किंवा लाकडी ओणकी जी टाकायची जी जागा आहे स्लॅबसाठीची ती सुद्धा स्पष्टपणे दिसतोय. तर ह्या बुरुजावर मात्र नक्की, आता हा बुरुज कुठे तुम्हाला मी सांगतो. मगाशी आपण बघा जी चोर दरवाजाची वाट पकडली तर ती खालून खरं तर जाते, पण तुम्ही हे बघा समोर जी घोड्याची पाग आहे, ठीक आहे, तर घोड्याच्या पागीच्या समोरून हे बघा इथे वर यायला जागा आहे. तर इथे तुम्ही नक्की येऊ शकता. माडी म्हणून लिहिलेलं आहे, माडीची जागा, ठीक आहे. आणि माडीवर जरूर या आणि हे स्ट्रक्चर जरूर पाहून घ्या. आता मला इथे पण हे सगळे बुरुज होते आणि मी मगाशी म्हटलं तसं हा बघा, हा समोर पूर्ण विजयदुर्ग किनाऱ्याचा परिसर, ठीक आहे. चला आता हे माडी दाखवायची होती म्हणून मी पुन्हा शूट सुरू केलं. तर आता एक ह्याची सुद्धा जागा आहे, म्हणजे काय चुना वगैरे मिसळण्याची जागा सुद्धा आहे. कारण चुना आणि दुसरी गोष्ट म्हणजे तूप मिसळण्याची जागा. त्यावेळी सडकं तूप तुम्हाला माहिती आहे ना, सैनिकांना जर काही दुखापत झाली तर सडलेलं तूप लावलं जायचं, त्याच्यामुळे जखम पूर्ण बरी व्हायची लवकर. तर तसं तुपेची एक काय म्हणतात, तुपेचा एक घाणा सुद्धा आहे आणि चुन्याचा सुद्धा घाणा, असे 2 घाणा त्या बाजूला पुढे आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये मी ते दाखवलेलं आहे, ठीक आहे. तर दोन्ही व्हिडिओ तुम्ही जर पाहून घेतला तर तुम्हाला एकंदर विजयदुर्ग दिसून येईल आणि मी खात्रीने सांगतो की तुमचा वेळ वाया गेला असं मला वाटणार नाही. कारण ह्या व्हिडिओत पण काही नव्याने गोष्टी आपण सांगितल्यात त्याही व्हिडिओमध्ये आहेत, ठीक आहे. तर आता ही माडी वगैरे सगळं पाहून घ्या आणि त्यानंतर मग तुम्ही धुळपांच्या वाड्याकडे जाऊ शकता. चला. किल्ल्याच्या बाहेर पडल्यानंतर एसटी स्टँड आणि एसटी स्टँडच्याच पायवाटेने पुढे यायचं. ॲक्च्युली इथे धुळपांचा वाडा आणि बघा धुळपांची समाधी सुद्धा, पण आता हे बघा, पण आता आतमध्ये जायला परमिशन नाही आहे आणि त्यांचे वंशज खरं तर राहतात, पण आता ते त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे पुढच्या वेळी मी खास करून जेव्हा हे सगळे मराठा सरदार आहेत त्यांची एखादी आपण जेव्हा सिरीज, हे जे मराठा सरदार आहेत त्यांची जेव्हा एखादी आपण समजा सिरीज सुरू केली तर तेव्हा मात्र मी आवर्जून धुळपांच्या वाड्याकडे जाऊन प्रत्यक्ष वेळ घेऊन त्यांचं ते सगळं शूट करूया. आता इथे हे बघा, या इथे पण काही समाध्या आहेत, लवकर या. आता जी दाखवली ती आनंदराव धुळप, हे तेव्हाचे दर्या सारंग किंवा तुम्ही समजा की तेव्हाचे सरखेज. कान्होजी आंग्रेनंतर जर मराठा आरमारावर किंवा या समुद्रावर जर कोणी साम्राज्य त्यांचं प्रस्थापित केलं असेल तर आनंदराव धुळपांनी केलं. ह्या बघा, ह्या काही इथे उद्ध्वस्त अवस्थेतल्या समाध्या आहेत. आणि हा विजयदुर्ग किल्ल्याचा मागचा भाग, काही ठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे. शासनाला विनंती आहे की कृपा करून तिकडे लक्ष देऊन ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा प्राधान्याने उभ्या केल्या पाहिजे. आजचा हा ब्लॉग पूर्ण झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते जरूर कळवा. याच्या आधीचा ब्लॉग आवर्जून जाऊन पहा, जवळपास 1 मिलियन म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज त्याही ब्लॉगला आहेत. त्यामुळे नक्की तो ब्लॉग जाऊन पहा आणि नेहमीप्रमाणे कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आवडलं तर सबस्क्राईब करा. आणि जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र. चला.